जय महाराष्ट्र। लोकसभेची निवडणूक आता तोंडावर असतानाच भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का मानला जातोय। भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला कधीही कोणत्या क्षणी मुंबई पोलिसांकडून अटकही होऊ शकते। दोष सिद्ध झाल्याने त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। तसेच वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना आदेशही दिलेला आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हा गुन्हा दाखल करल्यानंतर त्यांना कधीही अटक होऊ शकते। मात्र भारतीय जनता पक्षाला सहकार्य करणारे राणा दाम्पत्य यांचा सुद्धा जात प्रमाणपत्र अवैध म्हणजे खोटे ठरले होते आणि आता भारतीय जनता पक्षाच्या एका माजी नगरसेवकाला 6 वर्षासाठी निलंबित निवडणूक न लढवण्याचा जो निर्णय दिला होता, त्याचबरोबर बोगस प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी आता त्यांना वांद्रे कोर्टाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। भारतीय जनता पक्षामध्ये असे अनेक नेते आहेत की ज्यांच्यावरती खोटे जात प्रमाणपत्र आहे एका जातीतून आणि निवडणूक एका जातीतून लढवल्यामुळे त्यांच्यावरती ही अडचण आलेली आहे। मात्र लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणे आणि कधीही अटक होणे भारतीय जनता पक्षासाठी हे चांगली गोष्ट नाही। मात्र सत्यांचा विजय एक ना एक दिवस होतो हे नक्की यावरून दिसून येत आहे। राणा दाम्पत्य यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि त्यांच्यावरही लोकसभा ही खोटी जात प्रमाणपत्र लढवल्याचं सिद्ध झालेलं आहे। आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राइब करा।